आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। स्पीड न्यूज। सुरुवात उल्हासनगरच्या बातमीने। उल्हासनगरच्या मॅक्सी लाईफ रुग्णालयाच्या आयसीयू विभागात रात्री भीषण आग लागली होती। यामुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला। धुराच्या लोटांमुळे रुग्णालयात घबराट पसरली। आयसीयूमध्ये 5 तर इतर वॉर्डात एकूण 14 कोविड रुग्ण होते। त्या सगळ्यांचे जीव वाचवण्यासाठी त्यांना तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं। रुग्णालयाच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवतानाही अनेक अडचणी येत होत्या। उल्हासनगरच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळवलं। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याची शक्यता आहे। सामनाच्या अग्रलेखातून शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात आला आहे। शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे, त्याच हक्काने ते दिल्लीत ठामपणे आंदोलन करतात। त्यांना जे कृषी कायदे जुलमी वाटतात ते मागे घेण्यासाठी सरकारलाही कमीपणा वाटण्याचं कारण नाही। शेतकऱ्यांशी चर्चा करणाऱ्या सांकाम्यांना त्याचं भान नाही। प्रकाशसिंह बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचं सौजन्य या कठीण काळात दाखवलं असतं तर आजची कोंडी थोडी सैल झाली असती। आजची परिस्थिती बिघडत चालली आहे, ही सरकारच्याच कर्माची फळं आहेत असं सामनामध्ये नमूद करण्यात आलं आहे। शिवसेनेनं पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन दिलं असून शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला सुद्धा पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली। जनतेनं स्वयंस्फूर्तीनं बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहावं असं आवाहन सुद्धा शिवसेनेतर्फे करण्यात आलं। कृषी विधेयकाच्या बाबतीत दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे। त्याचा आजचा 11वा दिवस आहे आणि हेच विधेयक शेतकऱ्यांसाठी हिताचं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्याला राज्यातल्या काँग्रेस राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला आहे। मात्र न्यूज 18 लोकमतच्या हाती शरद पवार यांचं असं एक पत्र आलं आहे ज्यामध्ये स्वतः शरद पवार यांनी APMCमध्ये काही बदल घडवले पाहिजेत, खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू केली पाहिजे असं म्हटलं आहे। 2010 मध्ये शरद पवार देशाचे कृषी मंत्री असताना त्यांनी हे पत्र लिहिलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे लवकरच राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। राष्ट्रपतींच्या भेटीदरम्यान काही अन्यही नेते उपस्थित असतील। 9 डिसेंबरला ही भेट नियोजित असल्याचं कळतं। कृषी कायद्याच्या विरोधात शरद पवार हे अन्य काही नेत्यांचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहे। शेतकरी आंदोलनावर सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे। बैठका घेतात मात्र महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत नाहीत, त्यामुळे देशभरातील शेतकरी या आंदोलनात अधिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतील असं शरद पवार म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसनं 8 डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माहिती दिली। शेतकरी हित नसलेला हा कायदा, त्याची अंमलबजावणी अजिबात नको अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे। संयुक्त शेतकरी आघाडीनं 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली। शेतकऱ्यांच्या या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं सुद्धा सक्रियपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला। कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं। 8 डिसेंबरच्या भारत बंदमध्ये लोकांनी अधिकाधिक सहभागी व्हावं असं आवाहन शेकापनंही केलं। लोकांनी बंदमध्ये सहभागी होत बंद यशस्वी करावा असं आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केलं आहे। नवी मुंबई APMCनं भारत बंदला पाठिंबा दिला। कांदा, बटाटा, फळ, भाजीपाला मार्केट बंद असणारे 8 डिसेंबरला APMC बंद ठेवण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आला। शिरोमणी अकाली दलाचे नेते खासदार प्रेमसिंह चांदूमाजरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व होतं। मुख्यमंत्र्यांची त्यांनी बातचीत केली। केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून त्या अनुषंगानं दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे यात शिवसेनेनं पाठिंबा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। शेतकरी हा आपल्या देशाचा कणा असून त्याच्या अडचणींचा आणि समस्यांचा सकारात्मक सोडवणुकीच्या दृष्टीने विचार झाला पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं। केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याच्या विरोधामध्ये दिल्ली इथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतोय। त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसह आणि शेतकऱ्यांसह दिल्लीला रवाना झाले। बच्चू कडू यांनी आता लवकरच ते दिल्लीमध्ये प्रवेश करतील। मध्य प्रदेशात आणि अन्य ठिकाणी याच दरम्यान त्यांचं स्वागतही करण्यात आलं। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून
गुरुकुंज मोझरी इथे भाजपनं आंदोलन केलं। जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडू यांनी आधी राज्यातील शेतकऱ्यांच्याकडे लक्ष द्यावं, त्यांच्या समस्या सोडवाव्यात असं भाजपचं म्हणणं आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता अधिकाधिक आक्रमकता येताना दिसते। कृषी कायद्याच्या विरोधात योग्य निर्णय होत नसल्यामुळे शेतकरी सुद्धा मागे हटायला तयार नाहीत। आंदोलक शेतकरी बुराडी इथे निरंकारी समागम मैदानात एकत्र जमलेत। तसंच जोपर्यंत नवीन कृषी कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही माघारी जाणार नाही अशी शेतकऱ्यांची ठाम भूमिका आहे। किसान मजूर संघर्ष समितीचे अध्यक्ष सुखविंदर सिंह यांनी कृषी कायद्यावरून इशारा दिलाय। शेतकऱ्यांमध्ये एकी असून 13 राज्यांमधील शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय असंही ते म्हणाले। त्यासोबतच केंद्र सरकारनं 9 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर नवी रणनीती आखावी लागेल असा इशारा सुद्धा सुखविंदर सिंह यांनी दिला आहे। राजधानी नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। येथील अनेक शेतकऱ्यांना ताप, खोकला आणि सर्दीची लक्षणं दिसतात। असं असलं तरी शेतकऱ्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्यास मात्र नकार दिलाय, तर ही सरकारची खेळी असू शकते असंही काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान दिल्ली सरकारनं शेतकऱ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला। शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कायदे राज्य सरकारनं केलेत आणि आता केंद्र सरकार करत आहे, त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करण्याची गरज नाही। आंदोलन करायचं असेल तर राज्य सरकारच्याच विरोधात करावं, कारण सरकारच राजकारण करत आहे आणि तेच आंदोलन असा टोलाही फडणवीस यांनी लगावला। शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदचं आवाहन केलं आहे। शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आम आदमी पक्षानं पाठिंबा दिला आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भारत बंदला समर्थन द्यावं असं आवाहन केलं आहे। केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आहे। कृषी कायद्याच्या विरोधामध्ये काँग्रेसनं शेतकऱ्यांना भडकावलंय असा आरोप चौधरी यांनी केला। तसंच शेतकऱ्यांनी संयम राखावा, सरकार कृषी कायद्यांच्या संदर्भात चर्चा करण्याकरता तयार आहे आणि या सगळ्यातून सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। वाशिम जिल्हा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं जिजाऊ चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली। दिल्लीच्या शेतकरी आंदोलनाला यावेळेला पाठिंबा देण्यात आला। यावेळेला केंद्र सरकारच्या विरोधात मोठी घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। केंद्रामध्ये कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू असताना रयत क्रांती संघटनेच्या वतीनं कृषी बिलाच्या समर्थनात आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं। यावेळेला खोत यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली। शरद पवार हे शेतकऱ्यांचे नाही तर सरदारांचे नेते असल्याची टिप्पणी त्यांनी केली आहे। दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर गुरुदासपूरचे भाजपचे खासदार सनी देओल यांनी प्रतिक्रिया दिली। हा मुद्दा शेतकरी आणि आपल्या सरकारमधला आहे, यामध्ये अन्य कोणी पडू नये, कारण आपापसातील चर्चेतून यावर निश्चित तोडगा निघू शकतो असं सनी देओल यांचं म्हणणं आहे। मुंबई काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि नेते जनार्दन चांदोरकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। काँग्रेस पक्षामध्ये गुणवत्ता असूनही जातीमुळे संधी मिळत नाही असं त्यांनी पुस्तकात म्हटलंय। जनार्दन चांदोरकर यांच्या इंटू द वर्ल्ड ऑफ लाईट या पुस्तकाचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशन झालं। गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मुलांना जास्त महत्त्व मिळतं असा आरोपही त्यांनी केला। राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली। यानंतर काल राऊत यांना डिस्चार्ज देण्यात आला होता। शरद पवार यांनी राऊत यांच्या घरी जाऊन त्यांची प्रकृतीची विचारपूस केली। यावेळेला उपमुख्यमंत्री अजित पवार, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अन्य काही नेते उपस्थित होते। बार्टीच्या धर्तीवरती आरटी सुरू करण्याची आग्रही मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। धनगर समाज आणि भटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावं आणि यासाठी तातडीनं ही संस्था उभी करावी अशी मागणी त्यांनी केली। औरंगाबादमध्ये चक्क एका रस्त्याच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे। त्यामुळे खळबळ उडाली आहे। मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो, यामुळे रस्ता माझी अडवणूक करतो अशी तक्रार एका प्रयोगशाळा तंत्रज्ञ असलेल्या महिलेनं थेट पोलीस स्थानकात केली। गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायमच चर्चेत असलेली राज्याची उपराजधानी नागपूर एका हत्या प्रकरणानं चांगलीच गाजली।
टीव्हीवरील क्राईम पेट्रोल मालिका बघून पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गोरेवाडा भागामध्ये दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा पर्दाफाश करून गिट्टी खदान पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली आहे। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख साक्षीदारांचा पोलिसांनी जबाब नोंदवलाय। या प्रमुख साक्षीदारांनी पोलिसांच्याकडे संरक्षणाची सुद्धा मागणी केली। आरोपींच्याकडून आमच्या जीवाला धोका आहे असं त्यांचं म्हणणं होतं। काही जण मला जाणीवपूर्वक बदनाम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं। या सगळ्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होते। परभणीमध्ये तर इंधनाचे दर गगनाला भिडले। देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर परभणीत आहेत। परभणीमध्ये पेट्रोल 92 रुपये लिटरनं खरेदी करावं लागतं। सध्या राज्यामध्ये कडाक्याची थंडी आहे। ज्याप्रमाणे या मोसमात थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी सर्वसामान्य उबदार कपड्यांचा वापर करतात, त्याचप्रमाणे विठ्ठलाचं थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून देवाला उबदार कपड्यांचा पोशाख परिधान करण्यात आला। मुंबईच्या लालबाग इथे साराभाई इमारतीमध्ये बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। या भीषण स्फोटामध्ये तब्बल 16 स्थानिक हे होरपळले। या आगीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं कळतं, तर बाकीच्यांवर हायफायच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे। नाशिकमध्ये चोरट्यांनी पोलिसांनाच हिसका दाखवला। विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरात चोरट्यांनी धुडगूस घातला आणि चोरी केली। चोरट्यांनी 30,000 रुपये किमतीच्या 10 तांब्याच्या वायर चोरल्या आहेत। करमाळा तालुक्यामध्ये गेले 15 दिवस बिबट्याचा वावर सुरू आहे। यामुळे तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलेलं असतानाच गेले 15 दिवस प्राण्यांचा जीव घेणारा बिबट्या नरभक्षक झाला आहे। 2 दिवसांपूर्वी तालुक्यातील लिंबेवाडी इथे एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर आज बिबट्यानं अंजनडोह इथे एका महिलेचा बळी घेतला। नाशिक जिल्ह्यातील माजी सैनिक कजरू साळवे यांची घरासाठीची परवड न्यूज 18 लोकमतनं दाखवली आणि हा विषय लावून धरला। या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाला असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी साळवे यांच्या घराचा प्रश्न एका आठवड्यात सोडवू असं आश्वासन न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलं। ऐतिहासिक बाजीराव विहीर इथे पंढरपूर आळंदी महामार्गाचं काम ग्रामस्थांनी बंद पाडलं आहे। ही विहीर वाचवण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बाजीराव विहीर बचाव समितीची स्थापना केली आहे। यामुळे महामार्गाचं काम ठप्प झालं आहे। वाखरी इथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं गोल रिंगण पार पडतं, त्यामुळे ही विहीर पाडू न देता ती तशीच ठेवावी असं स्थानिकांचं म्हणणं आहे। पंढरपूरमध्ये भरधाव आलेल्या एका टेम्पोनं वाहतूक नियंत्रण करत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला चिरडलं। पोलीस हैदराबाद हायवेवरच्या टेंभुर्णीजवळच्या बरवडे टोल नाक्यावर उभे होते आणि तिथेच त्यांच्यावरील भरधाव गाडी अंगावरून गेली। सांगली जिल्ह्यातील तासगावमध्ये जिलेटिन कांड्यांचा भीषण स्फोट होऊन यात एकाचा जागीच मृत्यू झाला। या स्फोटामध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी झाले असून 2 वाहनं जळून खाक झाले। मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं घाटकोपरमधून एका ड्रग्ज तस्कराला अटक केली। याकडून 200 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। मोहम्मद रहमत अली कुरेशी असं या ड्रग तस्कराचं नाव आहे। त्याच्या घरातून 130 ग्रॅम एमडी आणि रोख रक्कम 4,20,000 पोलिसांनी जप्त केले। औरंगाबादमधल्या घाटी रुग्णालयामध्ये कोरोनाबाधित रुग्णानं मोठी तोडफोड केली। हा सगळा प्रकार काल रात्री घडला। या कोरोनाबाधित रुग्ण घरी जाण्यासाठी उत्सुक होता, पण डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी उपचार पूर्ण झाल्याशिवाय घरी जाता येणार नाही असं त्याला वारंवार सांगितलं। यामुळे संतप्त झालेल्या रुग्णानं खुर्चीच्या साहाय्यानं रुग्णालयाचा आयसीयूचा दरवाजा तोडला। राज्यभरात दिवसभरात 4,757 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर 7,486 जण कोरोनामुक्त झाले। दिवसभरात 40 जणांचा मृत्यू झाला आहे। कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 93% पोहोचलं आहे। छोटासा ब्रेक घेऊयात, लगेचच परत येतोय। ब्रेकनंतर काही महत्त्वाच्या बातम्या।
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आग्रामधल्या मेट्रो कामाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभारंभ करणार आहेत। आग्र्यामधली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी आणि पर्यटकांसाठी आग्रा मेट्रो प्रकल्प हा महत्त्वाचा आहे असं ट्विट मोदींनी केलं आहे। हा मेट्रो प्रकल्प 2 कॉरिडॉरचा 29.4 किलोमीटरचा आहे। ताजमहाल, आग्रा किल्ला, सिकंदराबाद या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना मेट्रो स्टेशनच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे। उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशात सुद्धा लव जिहादच्या विरोधात कायदा बनवण्यात येत आहे। तशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली। कायदा तयार करून विधिमंडळात लवकरच मांडू असंही त्यांनी स्पष्ट केलं। ममता सरकारमधील मंत्री राजीव बॅनर्जी यांनीच सरकारला घरचा आहेर दिलाय। पक्षामध्ये भ्रष्टाचारांना जास्त महत्त्व देण्यात येतं असा गंभीर आरोप त्यांनी केला। याचा फटका येणाऱ्या काळात सरकारला बसेल आणि जनताच योग्य तो धडा शिकवेल असंही राजीव बॅनर्जी यांनी म्हटलं। राजीव बॅनर्जी यांना शुभेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय मानलं जातं। कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये T20 सामन्यांची मालिका जिंकली आहे। आतापर्यंतचा हा कारनामा कोणत्याही कर्णधाराला करता आला नाही असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे। विदेशात सर्वाधिक T20 जिंकण्याचा पराक्रम सुद्धा विराट सेनेनं करून दाखवला आहे। या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। थोड्याच वेळात काही महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन येते माझी सहकारी रेणुका जोशी। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।